तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. नवी मुंबई महानगरपालिकेची शॉर्ट नोटीस लास्ट वीकमध्ये आपण आपल्या चॅनलवर कव्हर केली होती. तर त्याचं डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट NMMCच्या वेबसाईटवर पोस्ट झालेली आहे. बघून घेऊया काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. ज्युनियर इंजिनियर विद्युतमध्ये 8 टोटल वेकेन्सी आहेत आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी टोटल 4 वेकेन्सीज आहेत. दोन्ही मिळून टोटल 12 वेकेन्सीसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ज्याचा बेसिक स्केल असेल 38,600. फॉर्म फिलअप प्रोसेस कधी आहे, इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे, सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा 5 जानेवारी 2026 पासून फॉर्म फिलअप डेट आहे ती आपली स्टार्ट होते आणि 1 महिना आपल्याकडे वेळ असेल. 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण फॉर्म येथे फिलअप करू शकतो. ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे एक्झामसाठीचं ते 7 दिवस आधी येईल, पण ह्यांनी अजूनही एक्झामची डेट इथे मेन्शन केलेली नाही आहे. त्याच्यासाठी सेपरेट नोटीस वेबसाईटवर आपल्याला दिसून येईल. एक्झामसाठी फी जी असणार आहे, एक्झाम फी ती 1000 रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक इत्यादी सगळ्यांसाठी 900 रुपये एक्झाम फी ह्याच्यामध्ये असणार आहे. तर ह्या 2 पेजेस आहेत ते शॉर्ट नोटीसमध्ये आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर डिटेलमध्ये आपण आता बाकीच्या गोष्टी बघूया. तर 8 ज्या वेकेन्सीज आहे इलेक्ट्रिकलच्या त्या डिफरंट कॅटेगरीसाठी कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे त्याचा चार्ट टेबल आपल्याकडे इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी आहे ते. तर SC साठी 1 वेकेन्सी आहे, त्यानंतर VJA साठी 1 वेकेन्सी आहे, SBC साठी 1 जागा आहे, OBC साठी 2 आहेत, SEBC साठी 1 आहे. ओके, ह्या ज्या 2 आहेत EBCच्या त्याच्यापैकी 1 जनरल आहे आणि 1 वुमन रिझर्वेशनसाठी 1 आहे. EWS मध्ये एक आहे जागा आणि ओपनसाठी 1 जागा आहे. ओके, तर वुमन रिझर्वेशनसाठी 1 जागा इथे रिझर्व आहे, बाकी सगळ्या इथे जनरल कॅटेगरीमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवं आहे ते बघून घेऊया. जरी पोस्ट ज्युनियर इंजिनियरसाठी असली तरीसुद्धा इथे त्यांनी पदवी मागितली आहे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी गरजेची आहे. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा केलं असेल तरी तुम्ही इथे अलाउड नाही आहे, फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म जरी भरला, सिलेक्ट जरी झालं तरी तुम्हाला लास्टला ते डिस्क्वालिफाय करते, बिकॉज डिग्री असणं इम्पॉर्टंट आहे आणि सोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. लिहिता वाचता बोलता तुम्हाला मराठी आलं पाहिजे. सिमिलरली मेकॅनिकलसाठी सुद्धा सेम आहे. इथे डिफरंट 4 पोस्ट कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, रिझर्वेशनसाठी आहे तिथे मेन्शन केलेलं आहे. मेकॅनिकलमध्ये सुद्धा तुम्हाला डिग्री असणं इम्पॉर्टंट आहेत. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी ते हायलाईट करून ठेवले, तर तेच आपण सगळ्यात पहिला डिस्कस करून घेऊया. वयोमर्यादा आहे मिनिमम 18 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजेत आणि मॅक्झिमम 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी. आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 18 वर्ष तर कमी आहेच, पण 43 इयर्सपर्यंत तुम्ही अप्पर लिमिटपर्यंत भरू शकता. जर तुम्ही ऑलरेडी नवी मुंबई महानगरपालिकेत कामाला असाल तर 50 इयर्सपर्यंत रिझर्व कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 45 एज एवढं एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बाकीचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत डिटेलमध्ये वाचायचे आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यापैकी जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तेवढंच फक्त आपण डिस्कस करूया. जो डेट आहे एज रिलॅक्सेशन किंवा जे एजची लिमिट पकडायला ती आहे 1 डिसेंबर 2025. ह्या डेटच्या अकॉर्डिंगच तुमचं वय किती कंप्लीट झालं आहे, किती वर्ष झालेली आहेत त्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट खूप मोठी दिलेली आहे, पण जे गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ज्याच्या बाबतीत डाऊट असतात ते सगळे आपण डिस्कस करूया. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे डिप्लोमा असेल, भरपूर एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा चालणार नाही, बिकॉज डिग्री कंपल्सरी आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही आहे, म्हणजे फक्त सरळ सेवा भरती आहे. एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्ही जर मेरिट लिस्टमध्ये आलात डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होईल, इंटरव्ह्यू नसणार आहे. ओके, त्यानंतर फॉर्म फिल करताना गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी. म्हणजे काही ठिकाणी CGPA असतो, बऱ्याच डिग्री सर्टिफिकेटमध्ये पर्सेंटेज नसतात, तर तुम्हाला CGPA टू पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणार तुमच्या युनिव्हर्सिटीचा जर कुठला फॉर्म असेल, कुठला फॉर्म्युला असेल, बऱ्याचदा सर्टिफिकेटच्या मार्कशीटच्या मागे दिलेला असतो किंवा एक वेगळं सर्क्युलर असतं, तर ते तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करावं लागेल. फॉर्म फिल करताना अजून जो फोटो अपलोड कराल
तो 6 महिन्यांपेक्षा आधी काढलेला नसेल, मी तर सजेस्ट करेन की आत्ता काढून घ्या. वेळसुद्धा आहे फॉर्म स्टार्ट होण्यासाठी. जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. आपल्याकडे अजून 2 वीक आहेत कमीत कमी. तर तोपर्यंत तुम्ही नवीन फोटो काढून घेऊ शकता. आणि जी सिग्नेचर करायची आहे ती काळ्या शाईच्या बॉलपेननेच एक व्हाईट पेपरवर करून नंतर ती अपलोड करून द्या. ते छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये खूप मिस्टेक्स होतात, तर त्यामुळे आपण डिस्कस करतो आहे. ह्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट आहे, ॲप्लिकेशन भरून झाल्यानंतर, ॲप्लिकेशन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेला ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घ्यावी. जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो बऱ्याचदा मुलं सोडून देतात. ती PDF तरी ॲटलिस्ट डाउनलोड करून ठेवा, मेलवर अपलोड करा किंवा त्याची प्रिंटआउट काढून ठेवा, कारण सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते प्रोव्हाइड करावं लागतं. त्यानंतर लेखी परीक्षेनंतर जरुरीप्रमाणे पात्र उमेदवारांना 1:3 या प्रमाणात कागदपत्र पडताळणी करता बोलवण्यात येईल. म्हणजे आता इलेक्ट्रिकलच्या ज्या 8 वेकेन्सीज आहेत तर टोटल 24 ते 25 मुलांना ते लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील. त्याच्यापैकी जर कोण डिस्क्वालिफाय मुलं झाले असेल तर ह्याच्यापैकी उरलेल्या मुलांना चान्स मिळू शकतो. तर 1:3च्या रेशोमध्ये बोलवतात, पण याचा अर्थ सिलेक्ट झालेच आहेत अशातली गोष्ट नाही आहे. मेरिट लिस्टप्रमाणे 8 मुलंच सिलेक्ट घेणार आहेत ते लोक. त्यानंतर ओळख पटवण्यासाठी काही काही इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट इथे दिलेली आहेत. कुठले कुठले घेऊन तुम्हाला एक्झाम सेंटरवर, एक्झाम हॉलवर जायचं आहे ते. ह्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न किंवा कुठले कुठले सिलेबस नाही दिलेला आहे. सिलेबस असू दे किंवा पेपर पॅटर्न असेल, किती मार्क्ससाठी आहे किंवा किती वेगवेगळे टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल आहे, कुठले कुठले चॅप्टर्स आहेत, त्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या नाहीत. पण आपलं एक टाईम कळला इथे की परीक्षेची वेळ जरी 2 तास असली तरीसुद्धा एक्झामच्या आधी पोचणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 2 तासाचा पेपर आहे एवढंच फक्त आपल्याला कळलं आहे आणि MCQ बेस असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी दिलेल्या नाही आहेत. काही काही डॉक्युमेंट्स आहेत इम्पॉर्टंट, त्या गोष्टी दिलेल्या आहेत. डोमिसाईल रिलेटेड आपल्याला डाऊट असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागेल आणि महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आपल्याला इथे इंट्रोड्यूस करावा लागेल. ओके. त्यानंतर येस, द मोस्ट इम्पॉर्टंट जे त्यांनी वेगळं हायलाईट करायला हवं होतं पण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एकदम मध्येच कुठेतरी त्याने टाकून ठेवलं आहे. उपरोक्त पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे किंवा समकक्ष अर्हता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तर ही गोष्ट खरी हायलाईट करायला हवी होती, बिकॉज ही मध्येच कुठेतरी मुलांच्या लक्षात येणार नाही. 15 नंबरच्या पॉईंटमध्ये अजून 15 नंबरमध्ये ॲड केलं आहे. हायलाईट तरी करायला हवं होतं किंवा ती गोष्ट वेगळीच त्यांनी मेन्शन करायला हवी होती की MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला देणं इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट ते बऱ्याचदा आपल्याकडून राहून जातं. तर आत्तापर्यंत पण वेळ आहे. MSCITचं सर्टिफिकेट काढलं नसेल तर MSCITचं एक्झाम त्याची देऊन MSCITचं सर्टिफिकेट ते तुम्ही काढून घेऊ शकता. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिहिता वाचता बोलणे आवश्यक आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन नियंत्रण म्हणजे हे जे तुम्हाला पेन्शन स्कीम आहे त्या बाबतीत त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर प्रोबेशन पिरियड असणार हे 15.21 नंबरमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतर जर एक्झाम एकाच दिवशी जर मल्टिपल शिफ्टमध्ये झाली तर नॉर्मलायझेशन होईल. त्याचं टेन्शन घ्यायची काही गरज नसते, ते आपल्या हातात नसतं. तर वेगवेगळ्या सेशनमध्ये जर झाली तर नॉर्मलायझेशन मेथड होईल. ही गोष्ट त्यांनी मेन्शन केली आहे. अजून एक गोष्ट इथे ॲड केली आहे की ग्रुप वाईज टायमर सेटर की बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चिती करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल. म्हणजे ग्रुप वाईज तुम्हाला वेगवेगळा टायमर असणार आहे हे ह्याच्यामधून कळलं. इन डिटेलमध्ये जर त्यांनी एक्सप्लेन केलं वेगळ्या नोटीस काढून तर ते जास्त बेनिफिशियल होऊ शकतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी एवढ्या मेन्शन केल्या होत्या. MSCITचं स्पेशली सांगायचं होतं की जर सर्टिफिकेट काढलं नसेल तर नक्की काढून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेटसोबत.